22 मे रोजी मंठा पंचायत समितीमधील महेश बोराडे याला पकडण्यासाठी 3 महिन्यांपासून एसीबी मागावर होती। तक्रारदार यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय गोठा बांधकामासाठी 77,000 रुपये अनुदान मंजूर झालेले असून त्याचे पहिला हप्ता म्हणून 9,000 रुपये त्यांना मस्टरद्वारे प्राप्त झाले असून दुसऱ्या हप्त्याचे 9,447 रुपये त्यांना देण्यासाठी आरोपी महेश बोराडे कंत्राटी अभियंता MRGS पंचायत समिती कार्यालय मंठा याने तक्रारदार यांच्याकडे 7,000 रुपये लाचेची मागणी केली, परंतु तक्रारदार यांनी त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्याकडे तक्रार केली। सदर तक्रारीवरून दिनांक 22 रोजी तसेच दिनांक 21/3 रोजी आणि 22/3 रोजी आरोपी यांची लाच मागणीबाबत पडताळणी केली असता आरोपीने तक्रारदार यांचे गाय गोठा बांधकामाचे मंजूर अनुदानाचे रकमेपैकी दुसरा हप्ता तक्रारदार यांना देण्यासाठी पंचांसमक्ष 7,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे। आरोपी महेश अंकुशराव बोराडे वयवर्ष 36, व्यवसाय कंत्राटी अभियंता MRGS पंचायत समिती मंठा जिल्हा जालना यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे मंठा जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कामगिरी संदीप आटोळे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर आणि किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी व पथकातील अंमलदार शिवानंद खुळे, जावेद शेख, संदीपान लहाणे, गणेश बुजाडे, शिवाजी जमधडे, गजानन घाईभट, गणेश चेके, ज्ञानदेव झुंबड, कृष्णा देठे, आत्माराम डोईफोडे, अतिश तिडके, गजानन खरात, भालचंद्र बिनोरकर यांनी केले आहे।